ही शाळा आहे की मृत्यूचा सापळा? ही शिक्षणाची जागा आहे की अपघाताची वाट पाहणारी इमारत? शिक्षण सर्वांसाठी हे फक्त पोस्टरवरच आहे का? एखाद्या मुलाचा जीव गेल्यावरच शासन जागं होणार आहे का? आज आपण दाखवत आहे साकोली तालुक्यातील केसलवाडा गावातील अंगावर काटा आणणारा वास्तव्य. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात जंगल व्याप्त भागात वसलेलं केसलवाडा गाव सुमारे 800 लोकसंख्या आणि त्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता 1 ते 4. पण मित्रांनो, इथे शिक्षण दिलं जात, इथे जीव धोक्यात घालून शिक्षण दिलं जाते. या शाळेची इमारत पूर्णतः मोडकळीस आली आहे. छताचं स्लॅब कधीही कोसळू शकते. भिंतींना मोठमोठी भगदाड पडली आहे आणि त्या भगदाडातून साप, विंचू, सरडे मोकळेपणाने फिरतात. अशा परिस्थितीत मुलांना वर्गात बसवणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देणं. या शाळेत शिक्षण घेत आहेत 35 चिमुकले विद्यार्थी आणि त्यांच्यासाठी आहे फक्त एकच शिक्षक. एक शिक्षक, 4 वर्ग आणि 0 सुविधा. याला शिक्षण व्यवस्था म्हणायचं का, की ग्रामीण मुलांच्या भवितव्याशी चाललेला क्रूर विनोद? शासन एकीकडे विकासाच्या बाता मारते, डिजिटल इंडिया, स्मार्ट स्कूलचे फलक लावते, पण वास्तव्यात मात्र ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा वाऱ्यावर सोडल्या. केसलवाडा गावातील पालक ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या, नवीन इमारतीसाठी पाठपुरावा केला, पण आजपर्यंत एकही ठोस निर्णय नाही, एकही मंजुरी नाही. आता गावकऱ्यांचा संताप उफाळून आलाय. ग्रामस्थ थेट सवाल विचारतात, एखाद्या मुलाचा जीव गेल्यावरच का शासन जागं होणार? जर लवकरात लवकर नवीन वर्गखोल्या मंजूर झाल्या नाही तर तीव्र जन आंदोलन छेडलं जाईल, असा स्पष्ट इशारा पालक आणि ग्रामस्थांनी दिलाय. मित्रांनो, ही फक्त केसलवाड्यांची बातमी नाही, ही ग्रामीण शिक्षण व्यवस्थेची विदारक कहाणी आहे. आज नाही बोललो तर उद्या उशीर होईल. तुमचं मत काय आहे? अशा शाळांबाबत शासनानं तात्काळ कारवाई केली पाहिजे का? ग्रामीण मुलांचं आयुष्य असंच धोक्यात राहणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा, आवाज उठवा, कारण हा प्रश्न आपल्या भविष्यासाठी आहे. रजा महाराष्ट्र 24 न्यूज करता सुधीर शिवणकर, भंडारा. काय नाव सांगा? रीना प्रशांत गजबी. काय समस्या सध्या शाळेची आपल्या? आमच्या शाळेची समस्या आहे, आमच्या शाळेला जागा उपलब्ध नाही आहे. आमच्या शाळेमध्ये इमारत खचलेली आहे. आमच्या शाळेमध्ये मुलांना धोका होऊ शकते. धोका निर्माण आहे आमच्या शाळेमध्ये, कारण की पूर्ण इमारत खचलेली आहे. आमच्या शाळेला जागा उपलब्ध नाही आहे. शासनाने जागा उपलब्ध करून द्यावा आमच्या शाळेला. अच्छा. आणि आपल्या शाळेला पाण्याची पण व्यवस्था नाही, सरांनी सांगितलं. पाण्याची व्यवस्था, बाथरूम पण खचलेली आहे. बाथरूम, संडास काहीच व्यवस्था नाही आमच्या शाळेला. काय मागणी कराल शासनाला तुम्ही? आमच्यामध्ये शासनाला मागणी आहे की आमच्या शाळेला जागा उपलब्ध करून द्यावा. आमच्या शाळेमध्ये शिक्षक पण नाही आहेत. आमच्या शाळेमध्ये 1 ते 31 विद्यार्थी आहेत, पण 1 ते 4 वर्ग आहेत, पण एकच शिक्षक उपलब्ध आहे. आमच्या शाळेला 2 शिक्षक द्यावा. जे सांगा. नमस्कार, मी प्रमोद कुंबलकर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसलवाडा. माझ्या ह्या शाळेमध्ये वर्ग 1 ते 4 मध्ये 32 विद्यार्थी सध्या शिक्षण घेत आहेत आणि मी सध्या एकटाच शिक्षक इथे कार्यरत आहे. मग शिक्षकाची भूमिका, त्यामध्ये मुख्याध्यापकांची कामे सुद्धा मी एकटाच सांभाळत असतो. आमच्या शाळेमध्ये 32 विद्यार्थी असून सुद्धा त्यांच्यासाठी फक्त एकच रूम, एकच फक्त वर्गखोली आम्हाला उपलब्ध आहे. जी वर्गखोली दुसरी आहे ती वर्गखोली खूप जीर्ण आहे, मोडकळीस आलेली आहे, कधीही धोका होऊ शकतो. त्याचप्रमाणे जी स्वच्छतागृह आहेत ती स्वच्छतागृह सुद्धा जीर्ण झालेली आहेत आणि केव्हाही मोडकळीस येतील याची काही शाश्वती नाही.